ज्या वेळेला एखादा उद्योजक नवीन फॅक्टरी किंवा नवीन कारखानाचं बांधकाम करायला घेतो, त्यावेळेला तो गेली काही वर्ष हाच प्रॉडक्ट तयार करत असतो आणि त्या प्रॉडक्टसाठी त्याला जागा कमी पडत असते, म्हणून तो नवीन जागा घेतो आणि नवीन बिल्डिंग बांधायला जातो. आता नवीन बिल्डिंग बांधताना जर का त्याच्या डोक्यामध्ये त्याची व्हिजन जर का क्लिअर नसेल की आपण या फॅक्टरीमध्ये किती मॅक्झिमम लेवलचं प्रोडक्शन करायचं आहे, आपण किती विकू शकणार आहे, ही व्हिजन किमान 5 ते 10 वर्षाची जर का डोक्यामध्ये क्लिअर नसेल, तर कंडिशन अशी होते की मग जशी जशी मशीन वाढत जातील तसा फॅक्टरीच्या लेआउटचा पसारा होत जातो आणि ॲटोमॅटिकली तो कॉम्पॅक्ट किंवा हायली प्रॉडक्टिव्ह न राहता आपोआपच तो विस्कळीत व्हायला सुरुवात होते. आणि तो विस्कळीत झाला की त्याचा परिणाम जो होतो तो परिणाम हा WIP वाढणं, म्हणजे वर्क इन प्रोग्रेस ज्याला म्हणतात, हे वाढणं याच्यावरती होतो आणि मग तुम्हाला तीही जागा कमी पडायला लागते. सो नवीन फॅक्टरी बांधत असाल तर तुम्हाला किमान पुढच्या 5 ते 10 वर्षासाठी तुम्ही कुठपर्यंत पोहोचणार आहात, एवढ्या जागेमध्ये तुम्हाला कुठपर्यंत पोचायचं आहे किंवा किती प्रोडक्शन करायचं आहे याचा विचार सर्वसाधारणपणे कागदावर मांडणं ही अतिशय महत्त्वाची आणि पहिली गोष्ट असते. ती नाही केली तर फेल्युअर हे ठरलेलं असतं.